नितीन गडकरी राजीनामा द्या, नितीन गडकरी राजीनामा द्या। धिक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो। नितीन गडकरी राजीनामा द्या। प्रोडक्ट घ्यायला गेल्यानंतर जसा शुगर फ्री आणि विथ शुगरचं नका प्रोडक्ट घेण्याची आम्हाला मुभा असते, तशीच पेट्रोल पंपावर विदाऊट नका इथेनॉइल किंवा विथ इथेनॉइल घेण्याची सुद्धा या ठिकाणी आम्हाला ऑप्शन देण्यात या। अन्यथा या ठिकाणी या देशातली करोडो जनता आपल्या गाड्या खराब झाल्या तर रस्त्यावर उतरणारच आहे। आज खराब होत आहेत असं दावा ही वस्तुस्थिती आहे। नंतर सुद्धा गडकरींकडून याचं समर्थन केलं गेलं, यामुळे होत नाही असं नितीन गडकरींचं हे जे काय म्हणजे त्यांचं स्पष्टीकरण आहे हे खोटं स्पष्टीकरण आहे। इथं मात्र गाड्या खराब झालेल्या या ठिकाणी प्रत्येक शहरात सापडतात, सुद्धा आमच्या गाड्या बिघडल्यात, त्यामुळे नितीन गडकरी याला जबाबदार आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे। सोशल मीडिया आणि मीडिया नितीन गडकरींच्या ताब्यातला विषय आहे, सरकारच्या ताब्यातला विषय आहे। सरकारमधली लोक त्यांच्या सोबत नाहीये, फक्त त्यांच्या हट्टापायी आज त्यांच्या मुलाच्या प्रेमापोटी आणि काही रचनेपोटी आज हजारो शेकडो कोटीचा नुकसान देशातील जनतेला होणार आहे, सामान्य जनतेला होणार आहे। गाड्यांचे पार्ट्स खराब होणार, मायलेज सुद्धा कमी झालेलं आहे। त्याला सर्वस्व कारणीभूत नितीन गडकरी आणि केंद्र सरकार आहे, तर त्याचा निषेध करण्यासाठी युवा काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली। वैयक्तिक अनुभव आहे नाही, आता आमच्या गाड्यांचे ऍव्हरेज जे आहेत ना, माझ्या गाडीचं स्वतःचं गाडीचं ऍव्हरेज कमी झालेलं आहे। टू व्हीलर जी होती आमचं, आता PS3 जे आहेत तुम्ही तोपर्यंत पूर्ण त्याच्यावर सायंटिफिक रिसर्च होत नाही। आता बऱ्याच देशांनी, समजा ब्राझीलचं जे ते उदाहरण देतात आपल्याला, तर बऱ्याच देशांनी तिथल्या कंपन्यांसोबत कम्युनिकेशन करून त्यांची जी रिक्वायरमेंट त्या पद्धतीने त्यांनी ते इंजिन्स ज्यावेळेस पूर्ण मार्केटमध्ये आल्यावर त्यांनी ते मिश्रित करायला सुरुवात केलेली। आपल्याकडे अजूनही B3 B4 च्या गाडी मार्केटमध्ये आहेत, अजून B6 B7 याची बाकी आहेत। एकीकडे तुम्ही आंदोलन करताय आणि जर पाहिलं तर केंद्र सरकार सांगताय की खरं तर शेतकऱ्यांच्या फायद्याचा हा निर्णय आहे, शेतकऱ्यांचा फायदा होतो, शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे। दरवेळेस सरकार जे केंद्र सरकार याच पद्धतीच्या गोष्टींनी लोकांना कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस तेच घडलेलं, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। ज्यावेळेस 800 शेतकरी तिथं मृत पावले दिल्लीत, त्यानंतर त्यांना ते जाणवलं की नाही आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे। यावेळेसही ज्यावेळेस हजारो कोटीचं नुकसान होईल सरकारला, ज्यावेळेस जनता किंवा यंगस्टर रस्ता उतरतील, त्यावेळेस सरकारला परत याच्यावर काहीतरी काम करावं लागेल। मिक्स पेट्रोल के अंदर जो मिक्स होकर इथेनॉल दे रहे हैं, उनकी वजह से हमारी गाड़ियों के पुर्जे जो खराब हो रहे हैं, कार्बोरेटर हो, पेट्रोल टैंक हो, आप देख सकते फ्यूल पंप हो, ये सारी चीजें जंग लग के खराब हो रही है। तो आप अगर पेट्रोल नहीं दे सकते हो तो डायरेक्ट हमें गन्ने का जूस ही दे दो, गन्ने का जूस वैसे मिक्स करके ऐसे दे दो। ये सारी चीजें आप मिक्स करके दो, हमारी गाड़ी के पुर्जे खराब हो रहे हैं। सामान्य जनताओं की जो जिनकी कैपेसिटी गाड़ी खरीदने की क्षमता नहीं होती, वो एक रुपए अपना जोड़ जोड़ के कैसे गाड़ी खरीदते हैं। और इस तरह से ये अपने निजी स्वार्थ के लिए हमारे केंद्रीय मंत्री जो है नितिन गडकरी जी, उनके बेटे को कहीं ना कहीं फायदा हो, उनको फायदा हो, उसके लिए वो इथेनॉल मिक्स करके पेट्रोल के अंदर जो दे रहे हैं और गाड़ियों का सर्वनाश हो रहा है, उसके लिए आज श्रद्धांजलि सभा रखी गई है। मैं आप सबसे यही कहूंगा कि इन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि दो, जो समय से पहले हमारी गाड़ी के पुर्जे खराब हो जाते, पार्ट्स खराब हो जाते, उसके लिए ये आज शादी का प्रोग्राम रखा गया।